नमस्कार, मेघाच मराठी रेसिपीमध्ये आज आपण चमचमीत अशी सुक्की बटाट्याची भाजी करणार आहे। त्यासाठी आपण कांदा बारीक कट करून घेतलेला आहे, 7 ते 8 मिरच्या कट करून घेतलेल्या आहे, थोडासा वाटाणा आपण सोलून निवडून घेतलेला आहे। त्यानंतर आपण बटाटे अर्धा किलो बटाटे आहेत त्याचे काप उकळून काप करून घेतलेले आहेत। एका कढईत आपण तेल गरम करायला ठेवलं। आपलं तेल गरम झालं की आपण त्यात मोहरी टाकू। आपली मोहरी छान तडतडली की आपण त्यात थोडंसं जिरं टाकायचं। त्यानंतर आपण लगेच हिरव्या मिरच्यांचे काप टाकायचे। हिरव्या मिरच्या थोड्याशा फ्राय झाल्या की आपण त्यात वाटाणा टाकू। वाटाणा थोडासा फिरवून घेऊ आणि मग आपण यात कांदा टाकायचा। वाटाण्यासोबत तुम्ही कढीपत्ता टाकू शकता, पण आज माझ्याकडे नव्हता त्यामुळे मी नाही टाकलेला आहे। कांदा छान ब्राऊन झालाय। आता आपण त्यात 1 चमचा धने जिरे पूड टाकायची। अर्धा चमचा आपण त्यात हळद टाकू। आपण याच्यात मीठ टाकून घ्यायचं। ते छान मिक्स करू आणि आता आपण या बटाटा ऍड करायचा। या बटाट्याला मी मधनं काप दिले आणि 2 शिट्ट्या करून घेतल्या। हा बटाटा आपण असा जर व्यवस्थित शिजवून घेतला तर आपली भाजी छान सुटसुटीत मोकळी होते। बटाटा गाळ झाला तर भाजी पूर्ण चिकट होते आणि मग ती डोश्यासोबत खातो त्या पद्धतीची होते। आता आपण छान मिक्स करून याला एक वाफ काढून घेऊ। भाजीला छान दणदणीत अशी वाफ आलेली आहे। आपण त्याच्यावर छान कोथिंबीर टाकून घेऊ आणि परत एकदा आपण ही भाजी मिक्स करायची। अशी आपली मस्त भाजी तयार आहे, ती आपण काढून घेऊ। अशी आपली मस्त अशी बटाट्याची भाजी तयार आहे। ही भाजी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा। डब्यासाठीही छान आहे, पोळीसोबतही छान लागते आणि टेस्टी तर खूप आहे आणि ही तुम्हाला नक्कीच आवडेल। तर आपल्या मेघाच मराठी रेसिपी चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।